ठरलं तर मग या मालिकेच्या 31 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे सायली आलेली आहे अस्मिताच्या रूममध्ये. आणि ती अस्मिताला आता सांगत आहे, अस्मिताताई, अहो ही किती छान दुपटी आहेत. यावरती अस्मिता म्हणते, हो, खरं सांगायचं तर आता म्हणजे पूर्ण आजीने ती सुशीला आजी आहे ना, त्या सुशीला आजीकडे ही दुपटी दिली होती आणि त्या सुशीला आजीने ही दुपटी बनवून घेतली. यावरती आता सायली सांगायला लागते, अच्छा, म्हणजे ह्या त्याच आजी आहेत ना ज्यांनी तुमच्या तिघांची म्हणजे अर्जुन सर, अश्विन भाऊजी आणि तुमची दुपटी शिवली होती? यावरती ती सांगते, हो, आणि इतकी छान दुपटी असतात ना ही, खूपच सुंदर दुपटी आता सुशीला जी बनवते, असं आता अस्मिता सांगायला लागते. त्यावरती मग आता इकडे सचिन चिडतो, अस्मिता, अगं जरा हळू बोलशील का? म्हणजे तुम्ही दोघी जणी जरा बाहेर जाऊन बोललात तर बरं होईल, मला ना काम आहे इथे. सायली प्लीज, असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, नाही, तसंही मी आता बाहेर चाललेली आहे, अस्मिताताई तुम्ही आता निवांत बसा, असं म्हणत ती अस्मिताला सांगते आणि त्यानंतर ती आता बाहेर निघून जाते. पण सचिनच्या या अशा विचित्र वागण्यामुळे अस्मिता थोडीशी प्रेक्षकांनो दुखावली गेलेली आहे आणि तिला आता खूपच वाईट वाटत आहे. अस्मिताला या सगळ्यामुळे आता वाईट वाटतंय आणि ते सगळं सगळं आता इकडे म्हणजे नोटीस केलेलं आहे, ते म्हणजे सायलीने. आणि सायली आता विचार करते, असे का वागतायत हे? आणि त्यानंतर अस्मिता मात्र ती दुपटी उराशी कवटाळते आणि उराशी कवटाळून तिला मात्र खूपच वाईट वाटत आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सायली विचार करत असते आणि ती रूममध्ये येते. तोपर्यंत अर्जुन आता ऑफिसला जायला निघालाय आणि त्यावरती तो कॉल करतोय आणि तो सांगतोय, खरं तर चैतन्याला मी खूप मोठं काम दिलं होतं आणि चैतन्याला ते जे आहे ना, तिथून परमिशन घेतली होती सगळं हे बघण्याची. म्हणजे जे प्रतिमातेची डेड बॉडी सापडली होती ना, त्या शवगृहामधून. यावरती आता सायली म्हणते, मग काय झालं? तितक्यात अर्जुन सांगायला लागतो, फोनच आता मी लावतोय त्याला, तितक्यात त्याचाच फोन येतो. त्यावरती तो म्हणतो, आपल्याला परमिशन मिळालेली आहे अर्जुन, तू काळजी करू नकोस, आपण लवकरात लवकर तिकडे जाऊया आणि लवकरात लवकर जाऊन आता आपलं काम करून घेऊया. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण लवकरात लवकर तिकडे जाऊया. फोन ठेवल्यावरती सायली म्हणते, तिकडे गेल्यावरती नक्कीच आपल्याला अशी काहीतरी माहिती कळेलच. बरं, त्या रात्री दोघांना काही झोप येत नाहीये. दोघंही खूप अस्वस्थ आहेत. कारण आता उद्या आपल्याला काय करायचंय किंवा उद्या जाऊन कोणत्या गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत, या गोष्टींची त्यांना आता चिंता वाटते. म्हणून अर्जुन सारखा उठतोय स्टडी करण्यासाठी, त्याची आता हे घेतोय, वही घेतोय, बघतोय इकडे-तिकडे. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये आणि सायली सुद्धा जागी आहे. "काय हो, काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही असं मध्यरात्री वगैरे का उठता आहात?" यावरती लगेचच तो सांगायला लागतो, "काही नाही अगं, खरं सांगायचं." सायलीला तो म्हणतो, म्हणजे तू सुद्धा अजून जागी आहेस का? यावरती सायली म्हणते, मग काय? तुम्ही असे भूतासारखे फिरत आहात, मग काय करणार आहे मी? मला सुद्धा जागं राहायलाच लागतं ना. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा मला ना उद्याच्या केसची खूपच चिंता वाटत आहे, असं तो म्हणायला लागतो. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली, म्हणजे कसं आहे, उद्या काय होणार हे मला सुद्धा टेन्शनच आहे, पण खरं सांगायचं तर आता झोपा. यावरती तो म्हणतो, नाही नाही, इतक्या थंडीचं कोण झोपतं? रात्री जरा उशिरा झोपलं ना तर मस्तपैकी सकाळी जाग सुद्धा उशिरा येते, असं तो म्हणायला लागलाय. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत सायली सांगते, बाद झालं हा तुमची नाटकं, झोपा आता पटकन, असं म्हणत सायली आता त्याच्यावरती चिडलेली आहे आणि चिडून आता त्याला ती झोपण्यासाठी सांगत आहे. अर्जुन आता तिच्याकडे पाहतोय, दोघं जण गोड हसतायत आणि दोघं जण एकमेकांकडे पाहून आता छानपैकी एकमेकांना इशारा करतायत. दोघं जण खूपच रोमॅन्टिक झालेले आहेत. नंतर आता इकडे सायली आणि अर्जुन यांना काही झोप येत नाहीये, कारण अर्जुनच्या डोक्यामध्ये सतत आणि सतत विचार आहे. तो म्हणजे एकतर आता हे प्रतिमात्याचं हे सगळं कुणी केलंय एक, आणि दुसरं म्हणजे त्याला आता अस्मिताची चिंता, म्हणजे सचिन हा असा वागतोय त्याची आता चिंता सुद्धा वाटत आहे आणि त्यामुळे तो जरा अस्वस्थ आहे. बरं, दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नागराज आपल्या रूममध्ये आहे आणि नागराज रूममध्ये आता इकडे काहीतरी बडबडतोय. मी ह्याला इतकं ठेवलं जपून तरी माझ्या अंगावरती गुरगुरतोय, त्याला खाणं पिणं देतोय, त्याची नीट काळजी घेतोय, तरी सुद्धा तो माझ्या अंगावरती गुरगुरायला लागलेला आहे. नाही नाही, याला आता धडा शिकवायलाच पाहिजे, असं म्हणत तो आता बोलत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तिकडे आता सुमन आलेली आहे आणि सुमन काहीतरी त्याचं बोलणं ऐकतीये. सुमन त्याचं बोलणं ऐकते आणि आता सुमन विचार करते की नाही नाही, काहीतरी गडबड आहे, मी जे काही ऐकलं ते काहीतरी वेगळं होतं. बरं, आता ती म्हणते, काय झोपेत काय बडबड होतात? कुणाला भेटायला गेलेलात? कुणाला तुम्ही ठेवून दिलेले आहेत? काहीतरी सांगा. यावरती तो म्हणतो, अरे, झोपेत माणूस काहीही बडबडतो. यावरती सुमन म्हणते, असं कसं? तुम्ही काहीतरी असंबद्ध कसं बडबडाल?
काहीतरी घडलं असेल ना जे तुम्ही बोलला असाल. यावरती तो म्हणतो तुला काय करायचंय? आणि तो आता तिच्याकडे पाहतो आणि काय ग तुझ्या मंगळसूत्र कुठे आहे? म्हणजे आता तुझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र कुठे गेलंय? काय नक्की आहे तरी काय? असं म्हणत असताना मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, मंगळसूत्र? यावरती तो म्हणतो, हो, गळ्यातलं मंगळसूत्र आहे, कुठे गेली होतीस? असं म्हणत तो आता हे सगळं बोलत असताना सुमनच्या डोक्यामध्ये विचार येतो, अच्छा, म्हणजे माझं मंगळसूत्र गायब करण्यामागे काहीतरी हात आता यांचा असू शकतो का? आणि ती विचार करायला लागते. पण तो मात्र तिला आता खूप मोठ्या याच्याने ओरडतो आणि मंगळसूत्र कुठे आहे? बोल लवकर, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? असं तिला म्हणायला लागतो. सुमन मात्र चांगलीच गडबडलेली आहे. इकडे नागराज विचार करतो, हिची जरा नाटकं जास्तच वाढली. हिला जरा जास्तच हे करायला पाहिजे. म्हणजे तसं बघायला गेलं तर हिची आता जी काही मस्ती आहे ती मला जिरवायलाच पाहिजे. आणि त्यानंतर सुमन आपल्या रूममध्ये आले. रूममध्ये येऊन आता सुमन विचार करते, नाही नाही, ह्यांनी मला धमकी देत आहेत, म्हणजे काहीतरी गडबड आहे खरं. हे लोक हे मला का धमकी देत आहेत आणि ह्यांनी मंगळसूत्राचं इतकं का ह्याच्यात विचारतायत? नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता मंगळसूत्राचं सत्य यांना माहिती आहे का? नाही, यांना मंगळसूत्राच्या काही माहिती आहे असं मला वाटत नाहीये. पण तरी सुद्धा यांनीच मला मंगळसूत्र माझं चोरलं असेल का? मला लक्ष ठेवायला पाहिजे. खरं सांगायचं तर आता ती माणसं यांचीच होती का? खूप तिच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो विचार चाललेले आहेत, की नक्की काय करू, काय करू, असा ती विचार करतच बसलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे अर्जुन सकाळी उठलाय, पण त्याचं डोकं खूप दुखतंय आणि तो आता सायलीला सांगतोय, बायको काय करू? मला खरंच कळत नाहीये. माझं डोकं खूप दुखायला लागलेलं आहे. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, अर्जुन सर, तुम्ही जरा शांत व्हा बरं. पण रात्रभर तुम्हाला झोप का नाही आली? कसला विचार तुम्ही आता करत होतात? यावरती अर्जुन सांगायला लागतो, अगं काही कळायला मार्गच नाहीये. म्हणजे ना रात्रभर माझ्या डोक्यामध्ये अस्मिताताईचा विचार होता. त्यावरती सायली आता म्हणायला लागते, काय म्हणताय? अस्मिताताईचा विचार? अस्मिताताईचा विचार करून काय कराल तुम्ही? यावरती तो म्हणतो, खरंच मला माहित नाहीये, पण माझ्या डोक्यातून जाता विचार जात नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली म्हणायला लागते, अहो म्हणजे भावा बहिणीचं हे प्रेमच असतं. तुम्हाला तिचा विचार येणं हे महत्वाचंच आहे. पण खरं सांगू का, तर आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की अस्मिताताई खूप छान आहेत आणि आता त्यांना विचार इतका तुम्ही करायची काही गरज नाहीये. अर्जुन म्हणतो, हो, पण तरी सुद्धा. यावरती ती म्हणते, हो, तुमची काळजी साहजिकच आहे, पण कसं आहे ना, इतकी काळजी करण्याची काही गरज नाहीये. त्यावरती तो म्हणतो, बायको इथे बस बरं, डू यू लव्ह मी? असं म्हणत तो आता सायलीला विचारत आहे आणि सायली थोडीशी प्रेक्षकांनो गडबडलेली आहे. हा काय प्रश्न आहे? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही नाही, मला तू उत्तर दे, डू यू लव्ह मी? त्यावरती लगेचच आता इकडे सायली म्हणते, हो. आणि त्यावरती तो सांगतो, खरं तर हा विश्वास तुला सुद्धा माझ्याबद्दल वाटतो ना? सायली म्हणते, हो, तुम्ही नका चिंता करू, आता मला नक्कीच तुमच्याबद्दल हा विश्वास वाटतो, असं सायली म्हणायला लागलेली आहे. प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे आता पोलिसांची टीम आलेली आहे आणि पोलिसांची टीम इकडे इन्व्हेस्टिगेशन करते आहे साक्षीच्या घराबाहेर. आणि त्याच वेळेला खरं तर हा सगळा प्रियाचा प्लॅन आहे. प्रियाने आता इकडे आलेली आहे आणि ती प्रिया आता त्यांचा फोटो काढते. फोटो काढल्यावरती इकडे आता ते लोक दार वाजवत आहेत. साक्षी खूपच प्रेक्षकांनो घाबरलेली आहे. ज्या वेळेला साक्षी घाबरलेली आहे आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे साक्षीला आतमध्ये आहे आणि ती विचार करते, अरे देवा, जर का हे आले तर पोलीस मला पकडायला आले असतील तर? यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली असेल? यांना कोणी सांगितलं असेल की हे सगळं घडलंय म्हणून? नाही नाही, माझ्यासाठी जरा हे खूपच कठीण आहे, असा साक्षी विचार करते आहे. पोलीस दार वाजवतायत आणि त्यानंतर मग आता साक्षी दार उघडत नाहीये. मग तिचा मसीहा बनत किंवा आता तिला या सगळ्यामध्ये इकडे हे करत आलेलं आहे ते म्हणजे इकडे प्रिया. आणि प्रिया आता पोलिसांना हटकते. त्यानंतर इकडे अर्जुन खाली आलाय आणि तो म्हणतो, चला ब्रेकफास्ट करूया. यावरती लगेचच सांगायला लागतोय प्रताप, अरे वा, म्हणजे आज खरं तर इकडे काही झालं तरी सुद्धा ब्रेकफास्ट आमच्यासोबत करण्याचं आम्हाला भाग्य मिळालंय म्हणायचं तर. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, काय डॅडा मस्करी करतोयस तू माझी? त्यावरती प्रताप म्हणतो, नाही नाही, तसं नाहीये, आमचं भाग्यच म्हणायला लागेल की आज तू आमच्यासोबत हे करायसाठी बसलेला आहेस, म्हणून ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेला आहेस, असं म्हटलं. इकडे आता त्याला आता कल्पना सांगायला लागते, म्हणजे अस्मिताताई आली नाहीये असं त्याने विचारल्यावर ती कल्पना म्हणते, हो, ती तिच्या रूममध्येच आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन जातो. असं म्हणत अर्जुन आता अस्मितासाठी ब्रेकफास्ट घेऊन चाललेला आहे. इकडे आता प्रताप म्हणतो, खरंच या भावा बहिणींचं प्रेम आता आपण जितकं जपावं तितकं कमीच आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर दोघं जण एकमेकांसाठी किती काय काय करतात ना. खरंच कल्पना, मला या दोघांचं खूपच कौतुक वाटतं. त्यावरती कल्पना म्हणते, हो, बरोबर
बरोबर आहे तुमचं. खरंच या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं कल्पना म्हणतीये. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अस्मिता आपल्या रूममध्ये आहे आणि तितक्यात अर्जुन आलेला आहे. अस्मिता थोडीशी उदास बसलेली असताना अर्जुन म्हणतो, "अस्मिताताई घे, तुझ्यासाठी छानपैकी ब्रेकफास्ट घेऊन मी आलेलो आहे." असं म्हणत तो आता अस्मितासाठी ब्रेकफास्ट देतोय आणि त्यावेळेला अस्मिताला ब्रेकफास्ट दिल्यावरती अस्मिता थोडीशी भावूक होते. त्यावरती तो म्हणतो, "काय झालं? ठीक आहे ना सगळं? म्हणजे सचिन तुझ्याशी नीट वागतोय ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे मागच्या वेळेला तू म्हटली होतीस, की सचिन असं वागतो, तर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग." असं म्हणत तो तिला समजवतोय. यावरती ती म्हणते, "नाही रे अर्जुन, तसं काही प्रॉब्लेम नाहीये." पण यावरती तो म्हणतो, "हे बघ अस्मिताताई, काहीही मनामध्ये तुझ्या आता असेल ना, तर तू मला नीटपणे सगळं सांग बरं." यावरती अस्मिता म्हणते, "अर्जुन, अरे खरं सांगायचं तर आता मला ना खूप उदास वाटतंय. एकटं-एकटं वाटतं. म्हणजे सचिन तर नीट वागतोय, तसं काही प्रॉब्लेम तर नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं खूपच उदास वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे मला आता खूपच चिंता वाटते आहे." असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, "हे बघ, एकटे वाटायची तुला काहीच गरज नाही आहे. मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे की नाही, त्यामुळे चिंता करू नकोस. काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी राहणारच आहे. हे बघ, ह्या घरामध्ये तू काही एकटी नाही आहेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि सचिन काही वागत असेल तर ते सांग." त्यावरती ती म्हणते, "नाही, नाही, तसं काही सचिन वागत नाहीये. म्हणजे काही झालं तरीसुद्धा तो काळजी घेतो माझी आणि बाकी काही नाहीये. पण मला उगाचच असं उदास वाटायला लागलेलं आहे." त्यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघ अस्मिताताई, तू स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नको. असं काहीही नाहीये. मी आहे की नाही तुझ्या पाठीशी आणि मला तर आता खूप भूक लागलेली आहे. तर तू एक काम कर, तू सुद्धा आता खाऊन घे बरं. कारण काही झालं तरीसुद्धा खाण्याशिवाय आपल्याला काही पर्याय आहे का?" असं म्हणत तो तिला आता घास भरवतोय. आणि तोपर्यंत इकडे साक्षी खूप घाबरली आणि साक्षी विचार करते, "आता काय करू? हे लोकं मला पकडायला आले असतील का? काय करू? काय करू?" तेवढ्यात तिकडे प्रिया येते आणि प्रिया त्यांना आता हटकते. प्रिया त्यांना बोला, "काय चाललंय काय तुमचं? तुम्ही माझ्या घराच्या बाहेर इकडे काय करताय?" यावरती ते म्हणतात, "तुमचं घर?" यावरती प्रिया म्हणते, "हो, हे माझं घर आहे. तुम्ही माझ्या घराच्या बाहेर उभं राहून काय करताय?" यावरती आता ते म्हणायला लागतात, "काही नाही, खाली एक खोत आहेत, त्यांची चौकशी करायला आलो होतो. तर त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? म्हणून आम्ही इथे विचारायला आलो होतो. तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याबद्दल काही?" यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, "नाही, त्यांच्याबद्दल मला काही माहीत नाहीये." "आम्हाला कशी काय माहिती असणार आहे त्यांच्याबद्दल? मी इथे नवीन आहे आणि याच्यामध्ये मला काही माहीत नाहीये." असं म्हणत आता इकडे प्रिया लगेचच त्याला फटकारते. म्हणजे इन्स्पेक्टरना फटकारते. इन्स्पेक्टर म्हणतात, "नाही, त्यांच्याबद्दल काही माहिती कळली तर आम्हाला कळवा." प्रिया सांगते, "हो, नक्की कळवेन." इकडे आता साक्षी पाहते, की प्रिया इथे कशी काय आली? मला मदत करायला ते पण चक्क. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब गेल्यावरती प्रिया दार वाजवते, "साक्षी दार उघड, साक्षी दार उघड, साक्षी मी आहे, साक्षी मी आहे." असं म्हणत ती आता बोलायला लागते. बरं त्यावेळेला इकडे साक्षी दार उघडते आणि त्यानंतर प्रिया म्हणते, "काय आपली मैत्री विसरलीस की काय तू?" आता यात पण प्रियाचा प्रेक्षकांनो काहीतरी डाव आहे. महिपतला हे करण्यासाठी तिने आता साक्षीचा आधार घेतलेला आहे. त्यावरती मग आता साक्षी म्हणायला लागते, की "अगं काय तू इथे कशी काय पोहोचलीस?" यावरती ती म्हणते, "असं कसं? आपले इतक्या दिवसाचे ऋणानुबंध मी अशी विसरीन का? काही झालं तरीसुद्धा मला माहिती आहे ना, की पोलिसांपासून तुला कसं वाचवायचं ते. बघ, काही झालं तरीसुद्धा तुझ्या मदतीला मीच तर आलेले आहे ना." असं म्हणत ती आता बोलायला लागलेली आहे. बरं हे सगळं चालू होत असताना इकडे तोपर्यंत सचिन आपल्या रूममध्ये आहे आणि सचिनच्या डोक्यामध्ये चालू आहे, की ती सॅमच होती. मी बघितला होता अर्जुनच्या इथे फोटो. अर्जुनच्या इथे फोटो बघितल्यावरती माझ्या चटकन लक्षात आलेलं आहे, की ती सॅमच आहे आणि सॅम काय करत होती? ती अर्जुनची क्लायंट असेल का? आणि आता असं काय घडलं असेल, की ज्याच्यामुळे सॅम म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे का? नाही, मला सगळं सत्य कळालंच पाहिजे. अस्मिताला विचारून बघू का? आणि त्यानंतर तो अस्मिताशी चुटपुटता काहीतरी विषय काढतो आणि तो आता अस्मिताला म्हणतो, "अर्जुनच्या केसेसबद्दल तुला काही माहिती असतं का?" त्यावरती अस्मिता म्हणते, "मला? मला माहिती असण्याची खरंच काही गरजच नाहीये. नाही, मला काही माहितीच नाहीये." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "अच्छा, तुला काही माहीत नाहीये का?" यावरती लगेचच ती सांगते, "नाही, मला खरंच काही त्यातलं माहिती नाहीये." त्यावरती तो विचार करतो, "नाही, नाही, ती सॅमच होती आणि तिच्याबद्दलची सगळी माहिती मला काढायला पाहिजे." पण तो पुढे काही जास्त विचारणार त्याच वेळेला तिकडे आता अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन आता म्हणजे लगेच म्हणतोय, "काय काय माहिती हवी आहे?" असं म्हटल्यावरती तो आता पटकन गप्प होतो आणि तो आता काहीच बोलायला मागत नाहीये. अर्जुन मात्र त्याच्याकडे सस्पिशियसली पाहतोय. इकडे आता अश्विनने सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत आणि अश्विनने ताबडतोब लगेचच पाहिलंय, की सीसीटीव्ही फुटेज आणि त्यानंतर तो सांगतोय, की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती आहे ना,
तीच व्यक्ती खरं तर या सगळ्यासाठी कारणीभूत आहे, असं म्हणत त्यांनी आता मोठा खुलासा केलेला आहे. आता अर्जुन सांगायला लागतो, एकदा का ती व्यक्ती आपल्याला सापडली ना, की मग त्यानंतर आपल्यासाठी हे काम सोपं होऊन जाईल. इकडे रविराज विचार करतायत आणि ते आता सांगतायत, की या व्यक्तीला शोधल्यावरती आपलं काम तर सोपं होईल, पण या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सुद्धा शोधून काढलंच पाहिजे. आता खूप मोठी शोध मोहीम सुरू होणार.